यानंतर आपण सांगलीत जाऊया। सांगली जिल्ह्यात पेट्रोल डिझेल संपणार अशी अफवा पसरली आहे। या अफवेमुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची एकच झुंबड झाली आहे। कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही आहे अशी प्रशासनाने माहिती दिली आहे, मात्र तरी देखील नागरिक गर्दी करतायत। सांगली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची अचानक झुंबड उडाली। आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार अशा अफवांचे पीक पसरल्यानं अनेक पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ईश्वरपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकीसह 4 चाकी वाहनांची देखील मोठी गर्दी झाली आहे। आम्हाला पण डिझेल पेट्रोलचा पुरवठा रेग्युलर चालू आहे, परंतु आजची आणि कालची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। गेले 2 दिवस झाला आम्ही पंपावरच आहे। मालक आम्ही असून सुद्धा आणि कामगार हे 24 तास इथं राबण्याचं काम करतात। आम्ही पब्लिकची आणि कस्टमरची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे करत असताना सरकारकडून, प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांच्याकडून कुठलीही गाईडलाईन्स न येता एवढे पब्लिक का भीती त्यांना निर्माण झालेली आहे हेच आम्हाला पण कळत नाही। नांदेडमध्ये सुद्धा मध्यरात्री पेट्रोलसाठी रांगा लागल्या। युद्धामुळे पेट्रोल संपल्याची अफवा उडाली। मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास वाहनधारकांच्या रांगा लागल्या। इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल संपणार अशी अफवा पसरल्यानं रात्री वाहनधारकांची धांदल उडाली। मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास वाहनधारकांनी पेट्रोल खरेदीसाठी रांगा लावल्या। चक्क मध्यरात्री रांगेत तासनतास उभे राहत वाहनधारकांनी पेट्रोल भरून घेतलं आणि या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। युद्धामुळे सध्या मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असून त्यातून सर्वसामान्य लोक संभ्रमावस्थेत असल्याचं चित्र आहे। दरम्यान सध्या पेट्रोलची टंचाई होईल अशी स्थिती नसल्याचा खुलासा यापूर्वीच प्रशासनानं केलेला आहे। भंडाऱ्यात देखील तीच परिस्थिती आहे। पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरली। 4 दिवसांपासून पेट्रोल टँकर येत नसल्याची पंपचालकांनी माहिती दिली। आखाती देशात युद्ध सुरू असताना आता याची झळ पेट्रोल पंपांना देखील बसणार आहे। भंडारा जिल्ह्यात पेट्रोल मिळणार नाही म्हणून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्यात। याच संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलले असताना त्यांनी सांगितलं की ज्यांनी नगदी पैसे भरले अशा पंपचालकांना टँकर दिले जात आहेत, तर 4 दिवसांपासून पैसे भरले तरी पेट्रोल टँकर येत नाहीत असा दावा पंपचालकांनी केला आहे। आता गोंदियामध्ये काही वेगळी परिस्थिती नाहीये। तिथं सुद्धा पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी उसळली। बहुतेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉक असे बोर्ड लागलेले आहेत। गोंदियातल्या रेलटोली परिसरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा स्टॉक संपला आणि त्यानंतर इतर पेट्रोल पंपांवर गर्दी वाढू लागली। संध्याकाळनंतर ही गर्दी आणखी वाढली आणि गर्दीला पाहून आणखी लोकांनी गर्दी केली। त्यातच गोंदिया शहरामध्ये पेट्रोलची टंचाई होणार अशी एक अफवा सुद्धा पसरली। 100-200 ची गरज असणाऱ्या वाहन चालकांनी हजारो रुपयांचं पेट्रोल भरलं। काहींनी पेट्रोलची टाकी फुल केली, तर जयस्तंभ चौक इथल्या गौरीशंकर अँड सन्स या पेट्रोल पंपात देखील साठा संध्याकाळच्या गर्दीनंतर अवघ्या 1 तासात पेट्रोल पंपातला स्टॉक रिकामा झाला। आज बहुतेक पेट्रोल पंपांवर गर्दी असल्यानं बहुतेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले। ज्या पंपावर पेट्रोल मिळत आहे त्याच्यात सुद्धा साठा आज रात्रीपर्यंत संपणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र यावर पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल मिळणार असून लोकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन केलं। तर गर्दीला बघून तुम्ही सुद्धा गर्दी करू नका, जितकी गरज असेल तितकंच पेट्रोल भरा असं सुद्धा आवाहन पेट्रोल पंप मालकांनी चालकांनी केलेलं आहे। मात्र सध्याच्या स्थितीला मोदी पेट्रोल पंप आणि मुर्री येथील राम अग्रवाल पेट्रोल पंपामध्ये स्टॉक उपलब्ध असल्याने या दोन्ही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येते। मात्र मोठ्या गर्दीमुळे आजच्या आज स्टॉक संपणार असल्याची शक्यता आता पेट्रोल संचालकांनी पेट्रोल पंप मालकांनी वर्तवलेली आहे। 8.5 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे। हे 3 दिवसासाठी पुरेसे आहेत। थोडा एक लोकांमध्ये गैरसमज पसरण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये असं असतात की आपल्याकडे याचं काय शॉर्टेज होणार आहे, असा कोणत्याही परिस्थिती सध्या नाही आहेत। 3 दिवस पुरेल असा इतका स्टॉक आहेत आमच्याकडे आणि कोणत्याही पेट्रोल पंपमध्ये असा कोणताही आदेश वगैरे देण्यात आलेला नाही आहेत की याच्यामध्ये सेलमध्ये कुठे बंदी किंवा लिमिट करण्यात आलेलं आहे। पूर्ण ज्यांना जितकं पाहिजे तितकं त्यांचा टंकी फुल करण्यापर्यंत त्यांना देण्याचा रूल आहे। पेट्रोल स्टॉक अगर कंपनी के से देखा जाए तो पूरा अवेलेबल है, स्टॉक में कोई दिक्कत नहीं है। डेली गाड़ियाँ डेली कंपनी अवेलेबल करा रही है। बस ये कि जो भी पैनिक बाइंग हुई है
उस वजह से थोड़ा पेट्रोल पंप में भी स्टॉक की उपलब्धि नहीं है। बाकी गाड़ी डेली आ रही है। तिथे वर्ध्यात पेट्रोल पंपावर वाहनांनी लांबच लांब रांगा लावल्या। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांची झुंबड उडाली। पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाली। नागरिकांनी इंधनाची साठेबाजी करू नये, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं। पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू राहतील अशी देखील माहिती त्यांनी दिली। तर पेट्रोल डिझेलचा पुरेसा स्टॉक असून नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी केलंय। विदर्भाला पेट्रोल डिझेलचा पुरवठा करणारी नायरा डेपो वर्ध्यात असून तिथे देखील पुरवठा पुरेसा असल्याचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू शकतो अशी नागरिकांना शंका भासतेय, त्यामुळेच त्यांनी गर्दी केली आहे। या सर्व कंपन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा स्टॉक आहे। तसेच आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये नायरा हा जो डेपो आहे, या डेपोमधून विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो। त्या डेपोमध्ये सुद्धा पुरेसा साठा उपलब्ध असून त्या डेपोमध्ये रेग्युलरमध्ये सर्व टँक भरणं चालू आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की कुणीही अफवांना बळी पडू नका आणि कुणीही साठेबाजी करू नये। उद्यापासून सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहेत।